तर त्याच्या घराच्या बांधकामात नवीन माहिती सध्या समोर येते। कपिल शर्माच्या वर्सोव्यामधल्या घराचं बांधकाम हे अनधिकृत असून या बांधकामाला पोलिसांनी नोटीस बजावली होती। कपिल शर्मानं आपल्या घरावर एक मजला वाढवला होता। याबाबत पालिकेनं ही नोटीस बजावली होती। त्यानंतर पालिकेनं हे बांधकाम 4 ऑगस्टला पाडलेलं होतं। यावरून कपिल शर्मा संतापल्याची चर्चा महापालिकेत आता सुरू झाली आहे। दरम्यान या प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज कपिल शर्माच्या घरावर पुन्हा एकदा एक नोटीस लावली आहे। कपिलच्या घरावर अधिकाऱ्यांनी आपण बघतोय दृश्यांमध्ये हे अधिकारी आज महापालिकेचे गेले आणि त्यांनी कपिलच्या घरावर ही नोटीस लावली। कपिल शर्मा यांचा जो अंधेरीतला बंगला आहे त्याच्या खाली आपण आता उभे आहोत। या ठिकाणी काही स्थानिक लोक आहेत ज्यांना कपिल शर्मांच्या या ट्विटबद्दल आक्षेप आहे। त्यांचं म्हणणं नेमकं काय ते आपण जाणून घेऊया। तुम्ही इथले रहिवासी आहे, काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं असं आहे की गेली 18 वर्ष आम्ही इथे राहतोय। आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत। आम्ही जर एखादं घर 20 फुटाच्या वरती बांधलं तर BMC लगेच आमचं तोडतं आणि या माणसाने इतके वाढवले म्हणजे या माणसाने म्हणजे बऱ्याच लोकांनी असं वाढवलेलं आहे। इथे तुम्ही बंगलो बघतात प्रत्येक ठिकाणी वाढवलेलं आहे। प्रत्येक बंगला वाढवलेला आहे ते 20 फुटाच्या वरतीच आहे। मग त्यांच्यावरती काय कारवाई होत नाही? बरं आम्ही इथले लोकल असताना सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचा राहत नाही आहे। आम्ही जर आमचं तोडलं तर आम्ही कोणाकडे जायचं? यांनी साधारण किती बंगले वाढवले, किती मजले वाढवले होते काय तुमचं? याचे 1+2 केलेलं आहे आणि BMCचे 1+2 हा मला तरी वाटत नाही की 1+ची परमिशन आहे। मग यांनी कसे वाढवलं? बरं मुद्दा असा आहे मॅडम की मी इथला लोकल आहे, माझ्यासाठी कुठलीही फॅसिलिटी नाही आहे। मग बाहेरून येणाऱ्या लोकांनी बाहेरून असं नाही तो इंडियाचा आहे मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही, पण त्या बाहेरून आलेला माणूस त्याने एक बंगला खरेदी केला आणि त्यांनी मँग्रोव्ज पण कव्हर केलं। इतकं इलिगल असताना सुद्धा त्याच्यावरती चर्चा होते आमच्यासारख्या लोकांनी। म्हणजे यांनी 20 फुटांपेक्षा जास्त बांधलं, पण सामान्य लोक तुम्ही इथले जे रहिवासी आहेत तुमचे मात्र पाडण्यात आले। किती लोकांचे पाडण्यात आले? 20,000 2000च्या वरती लोकांचे पाडण्यात आले। 3740 रूम पाडण्यात आले टोटल। कुठलीही सोसायटीचं कुठलंही बांधकाम शिल्लक ठेवलेलं नाही। पूर्ण किती एकदा परत आकडा सांगा? 3740 3740 लोकांचा। तुम्ही मँग्रोवचा जो मुद्दा म्हणतो तो नेमका त्याने पाठीमागे जे 25 फूट वाढवलेलं आहे ते ॲक्च्युली मँग्रोव्ज आहे। ते मँग्रोव्ज त्यानं आपल्या कट करून आपल्या बंगल्याच्या हद्दीमध्ये घेतलेले। ही जागा नेमकी कशासाठी रिझर्व आहे आणि काय यांचा वापर सध्या होता? जागा ॲक्च्युली रेसिडेन्शियल आहे। हे लोक सगळे रेसिडेन्शियल असून म्हाडाने रेसिडेन्शियलच अलॉट केलेले। हे लोक सगळे इन्कम ग्रुपसाठी हे सगळे लोक इथे कमर्शियल ऑफिसेस खोलले जातात। आज इथे कपिलचं ऑफिस आहे, इकडे पाटी सोनीचं ऑप्टिमेक्सचं ऑफिस आहे, हिमेश रेशम्याचं ऑफिस आहे। मोठे मोठे इंडस्ट्रीचे खूप मोठे स्टार लोक कुमार सानू, कमल खान यांचे खूप सारे असे इथे रेसिडेन्शियल राहिलंच नाही आहे। ट्विटरवर कपिल शर्माने ट्विट केलं म्हणून दखल घेतली, त्याबद्दल तुमचं काय मत? ते तसं कुठलाही BMC ऑफिसर अगर ते बोलतात की माझ्याकडे पैसे मागतात त्यांनी प्रूफ करून दाखवावं। आणि असा कुठलाही ऑफिसर येऊन डायरेक्ट पैसे नाही मागू शकत की त्यानं तिकडे तोडलेलं आहे आणि ते तोडलेलं कुठेतरी त्यांचं तोडलं राग आला, तोडलेल्याचा त्यांना राग आला आणि त्या राग आल्यामुळे त्यांनी ते आपल्याकडे पैसे मागितले म्हणून सांगितले। एकूणच वेगवेगळे मुद्दे आहे आणि लोकांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला जो न्याय मिळतो त्याच न्यायाने कपिल शर्मा यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे। मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल जाधवसह सोनाली शिंदे, महाराष्ट्र वन।